राज्यात लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मी उपमुख्यमंत्री पदापासून दूर जाण्यासाठी इच्छुक आहे आणि त्या संदर्भात वरिष्ठांसोबत बोलणार असल्याचं वक्तव्य केलं। आपल्यासोबत शिवसेनेचे माजी खासदार कृपाल तुमाने आहेत। भाऊ, काय कसं बघता तुम्ही फडणवीसांच्या वक्तव्याकडे? नाही, असं आहे की ही जबाबदारी तशी संयुक्तरूप्या आम्ही तिन्ही पक्षांनी अथक प्रयत्न केले आणि आपल्या पक्षाची कशी करून 40+ होतील ही अपेक्षा आम्हा सर्वांना होती। परंतु काही मतदारांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम हे काँग्रेसने केलं आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले। त्यामुळे आम्ही मागे हटलो। परंतु देवेंद्रजीची गरज या सरकारमध्ये आहे। सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांमध्ये एकदम चांगले संबंध असून दोघेही जण मिळून संयुक्त रूपाने मंत्रिमंडळामध्ये निर्णय करत असतात। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना राजीनामा देण्याची काही आवश्यकता नाही। त्यांनी सरकारमध्ये राहूनच पुढच्या निवडणुकीची तयारी करावी। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। भाऊ, एकंदर जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे महायुतीला यश मिळायला पाहिजे होतं, अपेक्षित होतं, ते मिळालं नाही। कुठे चूक झाली, नेमकी काय वाटतं तुम्हाला? नाही, काही ठिकाणी ज्या पद्धतीने आम्ही विलंबाने तिकिटा जाहीर केल्या आणि वेळेवरती आम्ही जे उमेदवार बदलले याचा फटका आम्हाला जरूर बसलेला आहे। जसं जर तुम्ही बघितलं, नाशिकची सीट आम्ही वेळेवर जाहीर केली, दक्षिण मुंबई आम्ही वेळेवर जाहीर केली, त्याचप्रमाणे ठाण्याची सुद्धा सीट आम्ही वेळेवर जाहीर केली आणि रामटेकची सीटसुद्धा त्या निवडणुकीच्या अनुषंगाने वेळेवर जाहीर करून थोडाफार बदल जो केला। यवतमाळमध्ये त्या हेमंतच्या मिसेसला तिथे ऐन वेळेवर दिलं, त्या अगदी नवीन होत्या, त्यांना तिथे कार्यकर्त्याची ओळख झाली नाही। तीच जर सीट हिंगोलीमध्ये हेमंत पाटलांना दिली असती तर त्याचा लाभ जरूर झाला असता। भावनाताई जर लढल्या असत्या तर त्याचाही लाभ तिथे आम्ही ते जिंकलोच असतो। हिंगोली जिंकलो असतो। मला रामटेक दिली असती तर मी जिंकलो असतो। अडसूळ साहेबाला अमरावती दिली असती तर अडसूळ साहेबही जिंकले असते आणि आम्ही अशा रूपाने जवळपास 13 ते 14 जागा आम्ही काढल्या असत्या आणि आमचा राज्यामध्ये चांगला स्ट्राईक रेट राहिला असता। परंतु आजही जर आपण विचार केला तर शिवसेनेचा स्ट्राईक रेट सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जी मेहनत घेतली आणि सर्वांनीच घेतली, तिघाही नेत्यांनी घेतली, परंतु शिंदे साहेबांचा स्ट्राईक रेट फार छान आहे। त्यांना मी अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो। जुन्या उमेदवारांना डावलण्यात आलं, त्याचा फटका बसला असं म्हणता येईल? जरूर ना, कारण जुन्या उमेदवाराचा एक कॉन्टॅक्ट असतो, लोकांशी संबंध असतो। लोकसभेमध्ये 20 ते 22 लाख मतदार असतात। माझ्या मतदारसंघामध्ये 1900 गावं आहे। नवीन उमेदवार दिल्यानंतर त्याला गावोगावामध्ये पोहोचायला उशीर लागतो। यवतमाळमध्ये पण तसंच झालं। त्या ठिकाणी मला कळलं 2200 गावं आहेत। मी स्वतः तिथे गेलो। राळेगाव विधानसभेत मी 4 दिवस घालवले। मी बघितलं तिथचं वातावरण। सर्वांच्या तोंडी तिथे भावना गवळीचं नाव होतं। एक पब्लिसिटी, माउथ पब्लिसिटीची फार नितांत गरज असते आणि ती ऐन वेळेला एवढ्या मोठ्या लोकसभा मतदारसंघामध्ये नवीन व्यक्तीला दिल्यामुळे त्याचा परिणाम होतच असतो आणि तो झाला असं मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो। या संदर्भामध्ये काही आत्मचिंतन करण्याची गरज आहे, कारण येणाऱ्या काळामध्ये विधानसभा येते आहे समोर। करू ना, आम्ही आता आमची बैठक होणार आहे आणि बैठकीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सर्व नेते उपनेत्यांना त्या आत्मचिंतनाच्या बैठकीला आणि काय घडलं आणि काय पुढे करायला पाहिजे या संदर्भात आमची लवकरच याच आठवड्यामध्ये बैठक होणार आहे आणि आम्ही त्यामध्ये पुढच्या निवडणुकीच्या, आता जे झालं ते झालं, ते गंगेला नहालं, आता त्याच्यावर काही होऊ शकत नाही, पण पुढे काय आपण चांगला परफॉर्मन्स करू शकतो आणि परत एकदा सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये या राज्यात आम्हाला सरकार आणायचं आहे। महायुतीचं सरकार शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये या राज्यात येईल, त्याच्याकरता आम्ही सर्वजण प्रयत्न करू
आणि मुख्यमंत्री शिंदेसाहेब परत एकदा बनतील असा मला विश्वास आहे. जुन्या उमेदवारांना डावलण्यात आलं, त्यामध्ये कुठेतरी काही दबावतंत्र होतं की मग काय नेमकं असं झालं की जुन्या उमेदवारांना डावलावं लागलं? नाही, आता ते जाऊ द्या, जे झालं ते घडलं, कोणाच्या दबावात घडलं हे सर्वांनाच माहिती आहे. दबावामध्ये उमेदवार बदलल्या गेले आणि त्याचा फटका शेवटी महायुतीला झाला. हे व्हायला नको होतं असं प्रत्येकाची इच्छा होती, परंतु एखाद्या वेळेला कोणी आग्रह करतो तर राजकारणामध्ये त्याचा आग्रह मान्यसुद्धा करून घ्यावा लागतो. पण ज्यांनी आग्रह केला, ज्यांनी बदलवायला लावल्या, त्यांनी आता आत्मचिंतन स्वतः करावं आणि स्वतःच्याबद्दल स्वतः निर्णय घ्यावा. नक्कीच ज्यांनी जुन्या उमेदवारांना डावलण्याचा किंवा बदलवण्यासाठी सांगितलं त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं कृपाल तुमाने सांगतात. सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.